हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशीची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाई ना सर्प जगत, तोय स्वतंत्र नित्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग पाचवा, परिच्छेद 23वा। या अगोदर पंचकोशाचे वर्णन केले। मग ही जी पंचकोश, याच कोशाच्या ठिकाणी काही अनाधिकारी म्हणजेच ज्याला आत्मा जाणता येत नाही, कळत नाही, असे त्या कोशाच्या ठिकाणीच आत्मा मानतात।
मग आपण शेवटी अन्नमय कोश पाहिला आणि तो अन्नमय कोश या स्थूल देहाला म्हटला आहे. आणि काही असे मतवादी आहेत की त्याच कोशाला आत्मा मानतात, अन्नमय कोशालाच. आता जी पंचकोश सांगितली ते पंचकोशालाच, पाचही कोशाला काही आत्मा मानणार आहेत, पण वेगवेगळे आहेत. मग काही अन्नमय कोशाला आत्मा मानणार आहेत, काही प्राणमय कोशाला आत्मा मानणार आहेत, काही विज्ञानमय कोशाला आत्मा मानणार आहेत, तर काही मनोमय कोशालाही आत्मा मानणार आहेत, काही आनंदमय कोशालाही आत्मा मानणार आहेत, आणि काही आत्म्यालाच आत्मा मानणार आहेत. पण थोडासा जरी विचार केला ढोबळ मानाने, आत्म्यालाच आत्मा मानतात आणि देहालाच देह मानतात. मग देहाला आत्मा काऊन म्हणायचं? देहाला आत्म्याला आत्मा म्हणतात का नाही? आता मिठाला मीठ म्हणतात, मिठाला भुरकी काऊन म्हणायचं? मग तसं हे शरीर आहे ना, हा अन्नमय कोश आहे. आणि आनंदमय कोशामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आहे, सच्चिदानंद रूपानं जो आहे तो आत्मा आहे. आणि असत जड दुःखानं जे आहे ते शरीर आहे. मग ते शरीराला शरीर म्हटलं आहे, त्याला अन्नमय कोश म्हटलंय ना. मग कोश मानूनही किंवा अन्नमय असं शरीर आहे असं मानूनही त्याला पुन्हा आत्मा मानायचं? दगड हे दगड आहे, दगड हे दगड आहे, पुन्हा दगडाला देव म्हणायचं म्हणल्यावर? दगड हा त्याच्या जातीनं दगड आहेच ना, पण त्याला पुन्हा देव मानायचं म्हणल्यावर? तसा देह हा नाशिवंत आहेच ना, अन्नमय कोश आहेच ना, मग त्याला आत्मा मानायचं म्हणल्यावर? पण या देहाला सुद्धा आत्मा मानणारे आहेत. कोण? प्रल्हादाचा जो प्रल्हाद सांगितला ना भागवतामध्ये, त्या प्रल्हादाचा मुलगा आहे विरोचन नावाचा. आणि प्रल्हादाच्या नंतर आता प्रल्हाद हा भगवत भक्त होता, आत्म्यालाच आत्मा मानणारा होता आणि देवालाच देव मानणारा होता. पण त्याच्या पोटी असा विरोचन जन्माला आला, तो देहाला आत्मा मानू लागला. म्हणजे हा विरोचन कोण? तर प्रल्हादाचा मुलगा आणि बळीचा बाप. बळी राजा होता ना, त्याचा बाप. आणि प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू राक्षस वृत्तीचा होता आणि त्याचा मुलगा हरिभक्त झाला. मग त्या हरिभक्ताचा मुलगा म्हणजे प्रल्हादाचा मुलगा विरोचन झाला, म्हणजे तोही राक्षस वृत्तीचा निघाला. आणि त्या विरोचनाचा मुलगा पुन्हा बळी हा भगवत भक्त. हे कसं उडाण वाटण्या झाल्याने वाटायले का नाही? म्हणजेच असा काही नियम करता येत नाही की चांगल्याच्या पोटी चांगलंच येईन म्हणून. चांगल्याच्या पोटी चांगलंच येईन असा नियम करता येतो का? मग शुद्ध बीजापोटी फळ रसाळ वमटी हे काय?
हे याच्याबद्दल म्हणले का ते ना? मग शुद्ध बीजापोटी म्हणजे कशाच्या पोटी? तो वेगळाच अर्थ आहे. तो इथं लावता येत नाही अर्थ. आणि इथल्यासारखा जर समजा बापापासून मुलगा चांगलाच जसा बाप असेल तसा मुलगा होतो, तर तो तुकाराम महाराजांचा अभंग इथं लागत नाही. मग तुकाराम महाराज लेण्यात चुकायलेत का आपण अर्थ लावण्यात चुकायलो? हे अर्थ लावणाऱ्यानं कळून घ्यावं का नाही? कारण हिरण्यकश्यपू हा राक्षस असताना त्याच्या पोटी मुलगा भगवत भक्त जन्माला, आणि त्या भगवत भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी भगवत भक्ती असून त्याचा मुलगा राक्षस जन्माला, आणि त्या राक्षसाच्या पोटी पुन्हा बळीराजा सात्विक जन्माला. मग शुद्ध बीज च्या पोटी कुठे व्हायलाय फळ रसाळ? आणि मग तुकाराम महाराज कसं म्हणले ते? ज्या त्या जीवाच्या पूर्वीच्या जन्मामध्ये त्यानं केलेले जे कर्म आहेत ते त्याचं बीज असतं. त्यांचा तसा म्हणण्याचा अर्थ आहे की आपले पूर्व कर्म जर चांगले असतील तर चांगला जन्म आपल्याला या ठिकाणी मिळतो. पूर्वी भगवत भक्ती केलेली असेल तर या जन्मात मनुष्य भगवत भक्ती करील. पूर्वजन्मीत पोतीला जर गेलेला असला तर या जन्मात पोतीला तो जाईल. हे काय आहे? फळ रसाळ गोमटी पोतीला येण्याचं हे जे फळ आहे, हे जे फळ मिळालंय हे कशावरून मिळालंय? तर पूर्वजन्मी त्यानं तेच केलंय, आणि ते पूर्वजन्मीचे जे त्याचे कर्म आहेत तेच बीज आहे. असा तुकाराम महाराजाचा बोलण्याचा उद्देश होता. पण आता अलीकडचे कीर्तनकार कसा अर्थ लावायले तर हे माय बापच काढायला लागले, तर बापलेकच कसा अर्थ लागन? म्हणून ही जी देहाला आत्मा मानणाराची ख्याती आहे, मत आहे, ही विरोचनाची आहे आणि तो शून्यवादी आहे. कसा आहे? तो देव मानत नव्हता. मग मानतच नव्हता का? मानत होता, पण देहालाच मानित होता. देह तोची आत्मा, आणि भोजन ती भक्ती, आणि मरण ते मुक्ती, अशाला पाखंडी म्हणावं म्हणले. एक लहानपणी एक सुभाषितकाराचं एक सुभाषितही लक्षात माझ्या, पण ते आता आठवतं का नाही की ह्याच्याबद्दलच आहे. हाँ, खाना पीना मजा करना यही हमारा काम. खाना पीना मजा करना यही हमारा काम. जिस दिन यम की चिट्ठी आवे भाई बोलो राम. जिस दिन यम की चिट्ठी आवे त्या दिवशी फक्त राम म्हणायचं, आणि एरवी मग पूर्ण जन्मात खाना पिना मजा करना. आता हे अन्नमय कोशालाच आत्मा मानणाराचं जे मत आहे त्याची बुद्धी अशी असते, त्याचं विचार असे असतात. आता देहाला जर आत्मा मानायचं म्हणलं तर मंदिर कशाला समजाव त्यांनी? त्याचे मंदिर कशाला समजित असन? हॉटेलच मंदिर आहे त्याचे, दुसरं काय मंदिर? हॉटेलाला मंदिरच समजित असेल ना तो. अन्नमय कोशाला जर आत्मा मानायचं म्हणलं तर जिथं जिथं चांगले पदार्थ आहेत ते मोठं मंदिर. हेच
अगोदर आपण अन्नमय कोश याचा विचार केलाय, पण सविस्तर केला नाही. ते कशाला म्हणतात एवढंच आपण ऐकलंय. पण अन्नमय कोश हा आपणाला प्रतितीत जो यायलेला आहे जागृतीमध्ये देह, हाच देह अन्नमय कोश आहे. आणि मग हा अन्नमय कोश जागृतीमध्ये जो आहे त्यामध्ये सूक्ष्म देह आहे. त्याच्यात काय आहे? अन्नमय कोश एकटा नाही, आणि अन्नमय कोश एकटा राहू शकत नाही. आणि अन्नमय कोश जर एकटा राहिला तर त्याला कोणी ठुत बी नाही. त्याच्यात सूक्ष्म देह असला तर त्याला मनुष्यत्वामध्ये गणला जातो. मग सूक्ष्म देह हा आपला, सूक्ष्म देह कोणाचा आहे? आपलाच आहे, आपण मानलाय. आणि स्थूल देहही आपला म्हणून आपण मानलाय, आणि कारण देहही मानलायच. आता हे 3 देह आपण मानायलो. मग ह्या 3 देहातला आपण कोण? देह आपला. तिन्ही आपलेच का? आता देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? हे कोण्या देहाबद्दल म्हटलं आहे? देह हे काळाचे आहे का नाही? आता देह काळाचाही म्हटलंय, देह पंचमहाभूताचाही म्हटलंय, आणि देह अविद्याचाही म्हटलंय, म्हणजे मायाचा. मग खरा देह कोणाचा? अविद्येचा का काळाचा का पंचमहाभूताचा? हे त्रिपुटी सांगितली ना. मग स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे तिन्ही देह जे आहेत, हे तिन्ही देह वेगवेगळ्याचे आहेत, हे एकाचे नाही. बारकाईनं जर विचार केला तर आता अभंगामध्ये देह हे काळाचे म्हटलंय. मग कोणचा देह? काळ कोण्या देहाला आहे? स्थूल देहाला काळ आहे. सूक्ष्म देहाला काळ आहे का? आणि काळ त्याला मारतो का? मग त्याचं भक्ष्य तो कसा होईल सूक्ष्म देह? आणि सूक्ष्म देह मरतो का? आणि मग काळाचा ग्रास कसा होईल? मग कोणाची वाट पाहतो काळ? घडी घडी याची वाट पाहे. याची म्हणजे कोणाची? या स्थूल देहाची. अजून किती आहे अवकाश? प्रारब्ध कुठे कोणाला आहे? या देहाला आहे. या जन्मात जे आपणाला प्रारब्ध आहे, भोग आहे, ते या देहाला आहे. म्हणून काळाचं भक्ष्य स्थूल देह आहे, आणि ज्ञानाचं भक्ष्य सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देह कोणाला भेटतो? ज्ञानाला भेटतो. मग सूक्ष्म देहाचा नाश, त्याचं अस्तित्व कशात आहे? अज्ञानात आहे, है की नाही? कशावरून?
तर ज्या वासना आहेत, कामना आहेत, ह्या सूक्ष्म देहामध्ये आहेत. मग सूक्ष्म देह म्हणजे काय? अंतःकरण. अंतःकरण म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण, मन बुद्धी. हे इतक्याला मिळून सूक्ष्म देह आहे. मग तो सूक्ष्म देह कशानं चालतो? अज्ञानात चालतो. मग कोणतं अज्ञान आहे? स्वरूपाचं अज्ञान. सूक्ष्म देहामध्ये कोणतं अज्ञान आहे? आणि स्थूल देहात तरी कशाचं अज्ञान आहे? मग स्थूल देहात तरी अज्ञान आहे, ते सूक्ष्म देहाकडून आहे का स्थूल देहाकडून आहे? सूक्ष्म देह. मग स्थूल देहामध्ये सुद्धा सूक्ष्म देह नाही का? अहो, या स्थूल देहाचा व्यवहार जो होतो का, तो त्याचा नाहीच. हा व्यवहार सगळा सूक्ष्माचाच आहे. म्हणून हा जो ते स्थूल देह आहे हा काळाचा आहे, कारण तो टायमात बांधलेला आहे, वेळेत बांधलेला आहे. काळ म्हणजे कोण? हे वर्षात बांधलेलं आहे, महिन्यात बांधलेलं आहे. काही गर्भातच देह मरतात, गर्भात असतानाच. काही जन्मून मरतात आणि काही मोठे झाल्यावर मरतात आणि काही म्हातारं होऊनही मरतात. मग हे जे मरतात ते हे काळानं बांधलेले आहे. मग काळाची भीती या स्थूल देहाला आहे. सूक्ष्म देहाला, सूक्ष्म देहाला काळ गवसितच नाही, कारण त्याला ते गवसतच नाही. काळ कसा आहे? स्थूल आहे का सूक्ष्म आहे? स्थूल आहे ना काळ, आहे का नाही? आणि हा काळ कोणी ठरविलेला आहे? या जागृतीतल्या व्यवहारामध्ये काळाची निर्मिती आहे. आणि त्या काळामध्ये हा देह बांधल्या गेला. हा इतक्या काळ राहतो. ह्या देहाला तितकं आयुष्य आहे. जितकं आयुष्य आहे तितकाच काळ आहे, आणि त्या काळावरच तो अवलंबून असतो. तितकाच काळ. काळ संपला त्याचा म्हणजे अदृष्ट संपलं की 1 सेकंद सुद्धा राहू शकत नाही. आयुष्य संपल्यावर आयुष्य आणि अदृष्ट, अदृष्ट जन्मतानाच सोबत घेऊन येतो हा स्थूल देह. या स्थूल देहाला अदृष्ट आहे, आणि तो जन्मताच ईश्वर त्याला अदृष्ट देऊन टाकतो की तुला इतके इतके हे भोग, अदृष्टाचे भोग देतो, आणि इतक्या वर्षात तू भोगून टाक. असा ईश्वर त्याच वेळेस त्यानं संकल्प केलेला आहे. आणि मग ते अदृष्ट जर संपले तर मग त्याला पुन्हा जगायला काय आहे शिल्लक? कारण अदृष्टावर जगत आहे. हा स्थूल देह अदृष्टावर जगत असतो. अदृष्ट संपलं की याचं आयुष्य संपलं या स्थूल देहाचं. म्हणून ज्यानं हरीच्या कृपेनं अदृष्टही संपविले, हरीची कृपा जर झाली तर अदृष्टावर सुद्धा मात करता येते. आता हरीची कृपा म्हणजे कोण्या हरीची कृपा? जे हरी आहे ते हरी, जे हरवितो ते हरी. मग हरी कृपे त्याचा नाश झाला. कशाचा? तर भोग प्रारब्धाचा.
तुका म्हणे भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपेत त्याचा नाश झाला. मग प्रारब्ध कुणाला आहे? है का नाही? मग प्रारब्ध मुक्ताला आहे का? कारण मुक्त होणं म्हणजे हरी प्राप्त करून घेणं, म्हणजे हरीची प्राप्ती मुक्तीत पर्यावसन नाही. म्हणजे तो मुक्त झाला, मुक्तीमध्ये गेला, तो मुक्त झाला. कशात मुक्त झाला? जीवातून. आणि प्रारब्ध कोणाला आहे का नाही? आणि मग ते प्रारब्ध जीवाला आहे आणि तो जीवातून मुक्त झालाय, म्हणजे जीवच मुक्त झालाय. मग ते प्रारब्ध आलेलं कोणाला आहे? प्रारब्ध उरले देहाचे तटी. प्रारब्ध हे देहाला आहे. म्हणून या देहाला आत्मा जर मानायचा असेल तर जे प्रारब्धाच्या अधीन आहे त्याला आत्मा मानणं चांगलं आहे का? देवाला प्रारब्ध असतंय का? आणि प्रारब्धाचा देव मानित नाहीत का? चांगले पुराणिक सुद्धा मानते तर देवाला प्रारब्ध देवाला सुद्धा म्हणते, देवाला चुकलं नाही म्हणते. तर आणि मग ते देव कशाचा रे? आणि हरीच्या कृपानं त्याचा नाश होतोय ना, हरीलाच प्रारब्ध म्हणल्यावर हरी देवच आहे ना. मग हरी देव मानायचा का देव देव मानायचा? देव हरी मानावा. हरी देव नाही बर का. देवाला हरी होता येते पण हरी देव नाही. आपले देव हे दोषाने युक्त मानतो आपण, देहाला धरून मानतो. देवाला आपण देहाला धरून, देवाच्या देहाला धरून देव मानतो. पण देहाला धरून देव मानता येते का? जीवाला धरून मुक्त मानता येते का? मग तसं देहाला धरून देव मानता येतो का? मग रामकृष्ण दिकांना देव कसं मानतात? देहाला धरून मानतात का देहाला सोडून? शास्त्र मानतंय तसं. पण कृष्णाचे भक्त, रामाचे भक्त देहाला धरून मानते. तर मग त्याचा देव कसा? देहाला धरू नये. मग त्यांच्या देवाला आद्रष्ट आहे, त्यांच्या देवाला आद्रष्ट आहे, म्हणजेच आद्रष्टाचा देव मानला त्यांनी. म्हणून तर मग राम वनामध्ये सीतेसाठी रडू लागला, राम मला वनवास चुकला नाही. असे जे वाक्य त्यांच्या तोंडातून निघतात त्यांनी तो देहधारीच राम मानला. आणि रामाचं स्वरूप कसं आहे का नाही? मग तसा जर राम मानला तर त्यांची भक्ती नाही का योग्य व्हायची? मग राम रामाच्याच जाग्यावर आहे, पण आपण कसा मानलाय? देहधारी मानलाय, है का नाही? मग आत्मा आत्म्याच्याच जाग्यावर आहे, मग आत्मा कसा मानायले? ते देहधारी, देहालाच आत्मा मानायले. आणि ते आत्माच कोण? देहच कोण? आत्मा. मग जो विरोचन मतानुयायी कित्येक पामर या विरोचनाचे मत मानणारे आहेत. ते पामर लोक, देहाला आत्मा मानणारे पामर असतात. आणि त्यांचा गुरु कोण? तर विरोचन. त्यांचा वाद काय? तर शून्यवाद. आणि स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशासच आत्मा मानून ते काय मानतात?
स्थूल शरीरालाच आत्मा मानतात, म्हणून त्यास हाच आत्मा आहे अशी युक्ती करून सुद्धा सांगतात. ते त्यांना जर विचारलं की बाबा तुम्ही देहाला आत्मा का मानतात, सगळे शास्त्र, वेद हे म्हणतात, गुरु म्हणतात की बाबा आत्मा हा सच्चिदानंद रूप आहे आणि तो व्यापक आहे, आणि तुम्ही देहाला आत्मा मानता, हे का मानता असं विचारल्यावर काय सांगतील ते म्हणतात, अहो ज्याच्या ठिकाणी मी बुद्धी होते का तोच तर आत्मा आहे ना. मग आता आपलं मित्व कशावर आहे, देहावर आहे. मग आपण आत्मरूप आहेत ना, आणि मग आपण मी कोणाला म्हणतो, देहाला. मग आत्मा देहच आहे, म्हणून आम्ही देहाला आत्मा म्हणतो. मी अशी बुद्धी होते म्हणून देह आत्मा आहे. तोच आत्मा, देह तोच आत्मा, मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहम बुद्धी होते. कोणाच्या ठिकाणी होते ही बुद्धी? देहाच्या ठिकाणीच होते, म्हणून तर आम्ही देहाला काय म्हणतो, आत्मा मानतो. मनुष्यत्व, ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहेत, आणि त्याचेच ठिकाणी सर्वांना अहम बुद्धी होते. सगळ्याला देहाच्या ठिकाणीच अहम बुद्धी होते, आणि हे शरीराचे धर्म आहेत. मी म्हणणं हे कोणाचे धर्म आहेत? शरीराचे धर्म आहेत. आता आपण बुद्धीचे मानले ना या अगोदर, तर हे काय म्हणाले, तर हे शरीराचे धर्म आहेत, हे का नाही. मग ते अन्नमय स्थूल शरीरच आत्मा आहे, याच्यामुळे आम्ही देहाला आत्मा मानतो. किंवा हे जर नसलं पटलं तर आणखी दुसरी युक्ती सांगतात. ते ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते, आवड, ज्याच्या ठिकाणी जास्त आवड तो आत्मा. अहो आमची देहाच्या ठिकाणी एकट्याचीच नाही आवड, या जगतामध्ये जेवढे म्हणून तेवढे आवड सगळ्यांना देहाचीच आहे, प्रिय देहच प्रिय आहे. आणि मग म्हणून आम्ही म्हणतो की जे प्रिय असतं का तोच आत्मा असतो. कारण स्त्री, धन, पुत्र स्थूल शरीरास अनुकूल असतात. हे जे आपले नातेवाईक आहेत हे स्थूल शरीराचेच आहेत ना, आणि मग हेच आपल्याला अनुकूल येतं, आणि ते अनुकूल असल्यामुळं आपली प्रीती त्याच्यावर आहे. आम्हाला आवडतात ते, मी त्यांना आवडतो, ते मला आवडतात. आमचं एकमेकाशी आवडणं सारखंच आहे. म्हणून जे आवडतं असतं, ज्याच्या ठिकाणी प्रीती असते तोच आत्मा आहे. मग स्त्री, धन हे का म्हणून आवडतात? ते आत्मा आहेत म्हणून, ते आवडणार आहेत ना, मग ते आत्मा आहेत. म्हणून त्यांच्यावर प्रीती होते, ते आवडतात म्हणून त्यांच्यावर प्रीती होते. अनुकूल नसतील तर होत नाही. बघा, अनुकूल जर नसतील तर मग तिथं प्रीती, तिथं ममत्व हे जळत नाही. म्हणून जे अनुकूल आहे ते सुख देणार असतं, आणि जे प्रतिकूल असतं ते दुःख देणार असतं. मग जिथं जिथं अनुकूलता आहे तिथं तिथं
सुखाची प्राप्ती आहे. म्हणून स्त्री म्हणजे बायको, धन आणि पुत्र यांच्यावर आपली काय आहे? अनुकूल प्रीती आहे. म्हणून ते आम्हाला आत्मरूपच आहेत. त्याच्यामुळं आम्ही देहाच्या ठिकाणीच आत्मा मानतो. आणि देहासंबंधी पसाऱ्याला सुद्धा आत्माच मानतो. देहासंबंधी पसाऱ्याला बी आता धन म्हणल्यावर कारण स्त्री, धन, पुत्र असं म्हणलंय. म्हणून ज्याच्या ठिकाणी प्रीती ते आत्मा, ज्याच्या ठिकाणी आवड आहे, जे आवडतं ते आत्मा. ज्याच्या करता अन्न पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते, अन्न पदार्थाच्या ठिकाणी जे खावा वाटतंय ती मुख्य प्रीती. जे खावा वाटतंय का, जे आशा वाटतंय का, ती मुख्य प्रीती. आणि स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. आणि मुख्य प्रीती कुठं आहे? स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. ज्याच्या करता अन्न पदार्थाचे सेवन करायचे आहे, हे कोणासाठी प्रीती होते? अन्न पदार्थाची शरीरासाठी. म्हणजे जे खावा वाटतंय ते कोणासाठी खावा वाटतंय? आणि मग ज्याच्यासाठी ते खाचं आहे, प्रीती आहे ज्याच्याबद्दल, कोणासाठी? त्या शरीरासाठी. मग तो शरीर काय आहे? आत्मा आहे. आता हे वेदांती जे काही परमार्थ करतात ते कुणासाठी? देवासाठी, आत्म्यासाठीच ना. आत्म्याला मुक्त करण्यासाठी. जो बद्ध झालाय त्याला मुक्त करतात, ते त्याच्यासाठीच भजन करतात ना. मग आम्ही देहालाच आत्मा मानतो आणि मग जे जे काही आम्हाला आवडतंय ते देहासाठीच आवडतंय. आणि आम्ही सुद्धा देहच आहोत, म्हणून आम्ही आत्मरूप आहोत. कसं? देहवान आम्ही आत्मरूप आहोत असं ते मानतात. म्हणून स्थूल शरीरच आत्मा आहे. याच्यामुळं आम्ही म्हणतो की बाबा शरीरच आत्मा आहे. स्थूल शरीर आत्मा ठरल्यावर आता मानल्यावरच काय? त्यास काय करायला पाहिजे? मग वस्त्र अलंकार सुशोभित करून त्याला ठेवावे. आता देह आत्मा मानल्यावर पूजा कोणाची करायची? हा. मग त्याला उठणं लावून आंघोळ घालावं, सुगंधित उठणं पुन्हा, आणि भारी भारीचे वस्त्र घालायचे. जे त्याला खाऊ वाटन ते त्याला खाऊ घालायचं. सोनं त्याच्यावर चढवायचं, सोनं नाण्यानं त्याला मळून काढायचं देहाला. कारण तो आत्मा आहे का नाही? आत्म्याला नाही तर मग कोणाला? मग कारण तो सगळा करतो ना, आणि तो सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून त्या आत्म्याची तशी पूजा केली पाहिजे. नाना प्रकारच्या भोजनांनी त्याचे पोषण करावे. नाना प्रकारचे धुमार पुन्हा तो पदार्थ खाण्यात आला नाही पाहिजे. रोज नवे नवे पदार्थ, नाना प्रकारचे पदार्थ त्याला खाऊ घातले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचं पोषण करावं त्या देहाचं. हाच परमपुरुषार्थ आहे. यालाच परमपुरुषार्थ म्हणतात. असा हा देहात्मवादी. देहात्मवादी म्हणजे देहालाच आत्मा मानणारा, याला म्हणायचं देहात्मवादी.
म्हणजेच इथं शास्त्रकार त्याला अन्नमय कोशाला आत्मा मानणारा आणि त्याचं मत सांगितलंय. तो कामून म्हणतो त्याला, तर ते त्याचं मत तसं आहे. आता याच्या मताचं खंडन करायचं म्हणल्यावर नाही का बाम गोळ्यासारखे त्याच्यावर शब्द जाणार, हो. याचं खंडन करणार आहे. पण अगोदर सगळ्याचे मत घ्यायलेत, कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय. आता हे पंचकोशाला 5 जण मानणारे आहेत आत्मा, पण 5 जण त्या सगळ्याला मानित नाहीत ना. कोणी अन्नमय कोशाला आत्मा मानणारे आहेत, हा असं मानणारे आहेत. काही इंद्रियाला सुद्धा आत्मा मानतात. कारण ह्या अन्नमय कोश आत्मा मानणाराचं खंडन केलंय. कोणी? इंद्रियालाच आत्मा मानणारानं. कारण देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत, है का नाही? आणि मग त्या इंद्रियाला आत्मा म्हणजे मानतात का, तेच म्हणतात हे अन्नमय कोशाला आत्मा मानणारे हे मूर्ख आहेत, यायला काही कळत नाही. आम्ही सांगतो ते बरोबर आहे. इंद्रिय आत्मा आहेत, त्यांचं कधी ऐकू नका. म्हणून इंद्रियच कशी आत्मा आहेत ते सांगतो. इंद्रियात्मवादी म्हणजे इंद्रिय आत्मा मानणाऱ्यांचे मत असे आहे की स्थूल शरीर आत्मा नाही. अगोदर तर त्यांचं खंडनच करतात. हो, ते म्हणलेत ना स्थूल शरीरच आत्मा आहे. पण आम्ही असं सांगतो की स्थूल शरीर आत्मा नाही, परंतु स्थूल शरीर इंद्रिय असली तरच जीवन व्यवहार होतो. अहो, या स्थूल शरीराला अस्तित्वात ठेवण्यासाठी इंद्रियच काम करतात. इंद्रियावरच स्थूल शरीर चालत आहे. इंद्रिय नसल्या हे शरीर राहतंय का? कारण इंद्रिय नसली तर मरण व्यवहार, इंद्रिय नसली तर मरण व्यवहार, आणि इंद्रिय असली तर जीवन व्यवहार, है का नाही? जर तोंडातून श्वास येत असेल जात असेल तर जिवंतही म्हणतो. पापण्या खालीवरी उघडझाप होत असेल तर जिवंतही म्हणतो. नाकातून हवा येत असेल जात असेल, बोललेलं त्याला कानानं ऐकू येत असेल, डोळ्यानं पाहत असेल, या क्रियावरूनच आपण हा जिवंत आहे म्हणून समजतो ना. आणि हे शरीर जिवंत हे कशावरून समजायचं? इंद्रियावरून का देहावरून? इंद्रियावरून लागत आहे, असं इंद्रिय आत्मा मानणाराचं मत आहे. ते म्हणते देह कशाचा आला आत्मा? इंद्रिय आत्मा आहे, देह नाही. मग इंद्रियाच्या अधीन जीवन व्यवहार आहे. हा देहाचा जीवन व्यवहार जो आहे का तो इंद्रियाच्या अधीन आहे. किंवा जो मरण व्यवहार असतो का तोही इंद्रियाच्या अधीन आहे. म्हणून इंद्रियाच्या अधीन जीवन व्यवहार किंवा मरण व्यवहार असं म्हणतात. इंद्रियाच्या अधीन नाही. असणं नसणं हे इंद्रियावर अवलंबून आहे. जोपर्यंत शरीरात इंद्रिय आहेत, शरीरात इंद्रिय आहेत तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार असा ठरवतात जगामध्ये. आणि मी म्हणतो मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहम बुद्धी
जी मी म्हणतो, मी करतो, मी बोलतो, मी पाहतो, ही जी अहम बुद्धी इंद्रियांच्या ठिकाणी होते, देहाच्या ठिकाणी नाही. अहम बुद्धी कुठे होते? इंद्रियाच्या ठिकाणी होते. म्हणून इंद्रियच आत्मा आहेत. आता हे देह आत्मा नाही म्हणतो, इंद्रिय आत्मा आहे म्हणतो. मग इंद्रिय तर कोणतं इंद्रिय? तर सगळेच इंद्रिय. मग त्याच्यामध्ये अंतःकरणातली इंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, ज्ञानेंद्रिय आणि कर्मी इंद्रिय, प्राण, हे जे इंद्रिय आहेत, या इंद्रियाला धरून म्हणायला ते इंद्रिय आत्मा आहेत. आता देह वेगळा आणि इंद्रिय वेगळे केले त्यानं. इंद्रिय म्हणजे देह नाही आणि देह म्हणजे इंद्रिय नाही. मग इंद्रिय कशी आहेत? सूक्ष्म आहेत. इंद्रिय कशी आहेत? मग ते सूक्ष्म इंद्रियाला म्हणायलाय का स्थूल इंद्रियाला म्हणायलाय? स्थूल इंद्रिय कोणती आहेत? हे आपल्याला बाहेरून दिसतात ना. हे बुबळ, हे कानाचे वर चिचकरणाच्या स्कुली, नाकाच्या नाकपुड्या, सूक्ष्म याच म्हणणं कोण्या इंद्रियाला आहे? सूक्ष्म इंद्रियाला. आता फक्त ते इंद्रिय म्हणलाय, पण आता इंद्रियालाच आत्मा मानणार आहे, कारण त्याच्या अस्तित्वावर देहाचं अस्तित्व मानतो. जीवनाचं अस्तित्व इंद्रियावर मानतो तो. फक्त इंद्रियाचा व्यवहार जिथं होतो तिथंच त्यानं इंद्रिय मानले. कारण व्यवहार खाली असणं नसणं म्हणायला ते. व्यवहार असेल तर असणं आणि व्यवहार नसेल तर इंद्रियाचा व्यवहार असल तर तो त्याचं असणं आहे त्या देहाचं, किंवा जगणं, ज्याला जगणं म्हणतात, ते जगणं इंद्रियावर आहे. आणि इंद्रियावर कोण्या? मग जे व्यवहार दशेत येतं, जिथं इंद्रियाचा व्यवहार होतो त्या इंद्रियाला म्हणलाय. मग पाहणे इंद्रियाचा कुठे व्यवहार होतो? बुबुळाच्या पशीच होतो ना, आहे का नाही? श्वास घेणे सोडणे हे नाका तिथंच. म्हणजे त्या वरच्याच इंद्रियाला तो इंद्रिय म्हणायला. तो इतका मदत थोडाच गेलाय, आणि तितकं मदत गेल्या मग त्या आत्म्यापर्यंत गेलाच असता की. हा, मग त्याला खरे इंद्रिय सुद्धा माहित नाहीत. किती भ्रांत लोक असतात पहा. याला इंद्रिय म्हणतात हे सुद्धा माहित नाही त्याला. आपण कालच आपण म्हणलोत ना, जे आपल्याला नाक दिसायले वरच ते नाक नाही, पण त्यानं तेच नाक धरले. जे कानाचा चाफ आहे त्या चाफ्यालाच तो कान म्हणायलाय. आणि तेच काय येतं? या देहाचे अधिष्ठान, या देहाला. हा, आणि मी जे होतंय हे इंद्रियाकडूनच होतंय, देहाकडून होत नाही, हे का नाही? मग इंद्रियच कशी आत्मा आहेत त्यानं त्याच्या बाजूनं सांगितलंय. अहम बुद्धी सुद्धा इंद्रियामुळेच होते. अहम बुद्धी, कारण शब्द तोंडातून मी असा शब्द येतो ना तोंडातून, हा, इंद्रियातूनच होतो. असं त्या देहात्मवाद्याला, म्हणजे अन्नमय कोशावाल्याचं खंडन करून त्यानं त्याचं मत बांधलंय की देह आत्मा नाही बाबांनो, इंद्रिय आत्मा आहेत.
मग त्याच्या पुढचा प्राणमय कोश आहे. या प्राणमय कोशालाच काही आत्मा मानणारे आहेत. कसं? तर हिरण्यगर्भ उपासक आहेत. हिरण्यगर्भ उपासक प्राणमय कोशासच आत्मा मानतात. हिरण्यगर्भ उपासक हे प्राणमय कोशालाच आत्मा मानतात. आता हिरण्यगर्भ कशाला मानायचं? हिरण्यगर्भ प्राणाची, हे जे प्राण आहे, प्राणाची देवता, समष्टलिंग शरीराभिमानी, समष्टलिंग हे जे आपणाला विश्व जे दिसायले, म्हणजे जिथपर्यंत ब्रह्मांड आहे तितक्यामध्ये हा जो प्राण आहे, वायू आहे, या वायूची देवता दिशा आहे का नाही? आणि या दिशासहित म्हणजे देवतेसहित प्राणाची देवता. आता प्राणाची देवता मला वाटतं विष्णू आहे का? प्राणाची देवता विष्णूच असत. मग वायू, त्या वायूचं पंचीकरण झाल्याच्या नंतर, वायू या पंचमहाभूताचं पंचीकरण झाल्याच्या नंतर जी प्राणाची उत्पत्ती झाली आहे, ते प्राण जो हृदयाच्या ठिकाणी आहे, त्या प्राणाला हिरण्यगर्भ म्हणजे जो विश्वामध्ये आहे तो प्राण कोणता? आता हाही प्राण म्हणजे वायूच आहे आणि तेही वायूच आहे, पण याची जिथं वास्तव्यता आहे, हिरण्यगर्भता आहे, आता जसं गर्भामध्ये लेकरू असतं, गर्भामध्ये तो पिंड असतो है का नाही? आणि तो विश्वात आलेला नसतो, बाहेर आलेला नसतो, पण त्याचं तेच ईश्व आहे, गर्भ तेच ईश्व आहे. मग तिथं त्याला प्राण मिळतो, अन्न मिळतंय, सगळं पोचतं का नाही? आणि मग त्याचं ते आपल्याला आपल्या ज्ञानानं तो गर्भ जो आहे आणि त्या गर्भामध्ये जो जीव आहे किंवा अर्भक आहे, त्या अर्भकाला ते त्याचं ईश्व आहे आणि त्याला हिरण्यगर्भ म्हणायचं, त्याला हिरण्यगर्भ म्हणायचं. आणि त्या ठिकाणी जो प्राण आहे, त्या गर्भाच्या ठिकाणी जो प्राण आहे, आता आपण बी हृदयाच्या ठिकाणी जो प्राण आहे किंवा मध्ये जो प्राण आहे, कारण प्राणावरच ते देह चालते म्हणतात. देह कशावर चालतो? मेलाय का जिता हे कशावर समजिते है का नाही? म्हणून तो म्हणतो हिरण्यगर्भ उपासक म्हणजे प्राणाचे उपासक जे आहेत का, ते उपासक प्राणमय कोशालाच आत्मा मानतात. आणि युक्ती अशी सांगतात की मरणकाली मूर्छा येते, मूर्छित पडतो तो मरणकाली. तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी, त्याचे नातेवाईक
काय करतात? प्राण शेष असेल तर जीवन समजतात, जीवित समजतात, म्हणजे जिताय समजते प्राण असेल तर, आणि नसेल तर मरण समजतात. आता हे कशावर ठरवायले? तर असणं नसणं प्राणावर. आता याच्या अगोदर ते इंद्रिय आत्मवादी काय म्हणला होता? इंद्रियावर असणं नसणं आहे. आणि देहात्मवादी काय म्हणला होता? आहे का नाही? मग हे प्रत्येक जण सांगायलंय का नाही त्याच्या युक्तीनं असणं नसणं कशावर अवलंबून आहे, त्याच्या हिशोबानं ते सांगायले. तर त्याला जितवर कळत आहे तिथवर ते सांगायलेत ना. मग आपण तसंच मानायचं का? हे जगात असे हे आपल्याला कळावं का? आपण बी असे होतो काही काळ, असं आपल्याला कळावं. म्हणून ते म्हणतात की हे प्राणालाच आत्मा मानतात. प्राण असेल तर त्याचं अस्तित्व मानतात, प्राण नसेल तर त्याचं अस्तित्व मानित नाही. मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्रादी संबंधी प्राण शेष असेल तर जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. यावरून असं ठरविता येतं की प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. प्राणालाच आत्मा म्हणावं लागतं की नाही, है का नाही? प्राण जर समजा येत जात नसेल तर तो प्राण गेला, तो प्राण गेला. आणि जर असेल तर प्राण आहे. मग प्राण आहे तर जीवन आहे, है का नाही? आणि प्राण गेला की जीवन बी, म्हणजे प्राणावर अवलंबून जीवन आहे. म्हणून प्राणच आत्मा आहे. स्थूल शरीरात नेत्रा वाचून अंधत्व आहे. स्थूल शरीराला नेत्रा वाचून, हा, डोळे नसले तर आंधळच आहे ते. डोळ्यानं जर दिसत नसलं तर त्याला दिसत नाही, अंधत्व येतं त्याला. आणि श्रोत्रा वाचून बधिरत्व आहे, काना वाचून बधिरत्व आहे, बहिर आहे तो. आणि वाणी वाचून मुक आहे, वाणी वाचून मुक आहे, बोलता येत नाही त्याला. वाणी जर नसेल तर बोलण्याला वाणी लागती. वाणी हे कर्मी इंद्रिय आहे, आणि ते कर्मी इंद्रिय असलं तरच बोलता येतंय. म्हणजे वाणी वेगळं, वाणी वेगळी आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही जी वाणी आहेत का, त्या वाण्यातून आपण नंतर इथं आल्यावर जी हलवली होती शब्द, पण मधून ती वाणी, ती परा बाहेर जे पडती, हा, आणि त्याच्या मधात मध्यमा, हा, आणि त्याच्या पलीकड पश्यंती, आणि त्याच्या पलीकड परा आहे. म्हणजे या सगळ्या वाण्याची आई परा आहे. म्हणून ही वाणी जर असेल तर बोलता येते, आणि वाणी जर नसेल तर त्याला मुका म्हणावं लागतं. या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते. हा खंडन करायला आहे आता त्याचं. प्राणमय कोशवान काय करतो? जे इंद्रियाला आत्मा मानतात का त्याचं खंडन करतात. आता हे इंद्रिय येतं, वाणी इंद्रियातून निघते, पाहणं डोळ्यातून निघते, इंद्रियातूनच हे सगळे व्यवहार घडायलेत ना. मग ते जर इंद्रिय नसले तर तो मरतो का? हो, फक्त दिसायचं नाही पण मरणार नाही. असा हा प्राणमयाला आत्मा मानणारा म्हणतो की त्याचं म्हणणं किती चुकीचं आहे बघा. अहो, तो वाणी नसेल तर त्याला बोलता यायचं नाही, पण तो मरतो का? मुके नाहीत का? या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियांच्या व्यापारा वाचून शरीर राहते, मरत नाही. प्राणा वाचून मात्र मग खरं नाही का? प्राणा वाचून मात्र
ताबडतोब प्रेत रूप होऊन पडते. शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रतीतीवरूनही आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे असं सिद्ध होते. जर नेत्र स्वरूप मी पाहतो, श्रवण रूप मी ऐकतो अशी प्रतीती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. तर इंद्रिय आत्मा असं म्हणता येईल. त्या इंद्रियानं म्हणा मी बोलतो, मी ऐकतो, ते इंद्रिय थोडंच हा ते इंद्रिय म्हणतात का मी ऐकायलो, मी बोलायलो? म्हणजे कानाला थोडंच ऐकू येत आहे, डोळ्याला थोडंच दिसत आहे, पाहणारा वेगळाच आहे का नाही? म्हणून तो तसं त्याचं खंडन करायला आहे. जर त्याला ऐकू येत असलं असतं तर मग त्याला आत्मा मानता आला असतं. परंतु नेत्रा वाचून मी पाहतो, नेत्रा वाचून मी पाहतो, श्रोत्रा वाचून मी ऐकतो अशी प्रतीती सगळ्यांना येते. यावरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे, इंद्रियाहून आत्मा वेगळा आहे. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये, झोपीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून, हे जे कार्यकर्ते इंद्रिय म्हणतात तुम्ही सगळे, ते झोपेमध्ये कुठे येतं? नाही तर ना, ते त्याचा अभाव आहे. तेथे प्राण असतात. प्राण असतो का नाही तिथं? मग खरं आहे का नाही? व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. ते झोपलेला मरतो का? हा. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. जीवन आणि मरण हे प्राणाच्या अधीन आहे. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग, स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग, तेच मरण. आणि याकरता जीवन व मरण प्राणाच्या अधीन आहे. जगणं मरण हे कोणाच्या अधीन आहे? कोणाच्या हातात? प्राणाच्या हातात. म्हणून प्राणच आत्मा आहे. आम्ही याच्यामुळेच सांगत होतो की बाबांनो, देहाला आत्मा म्हणू नका, इंद्रियाला आत्मा म्हणू नका, प्राण आत्मा आहे. अहो खऱ्याचं कुठे बी म्हणजे लपत नसतंय. हो, तुझं बोलणं पुन्हा कसं खरं कुठे लपत नसतंय. कारण प्राण जर नसेल तर गुंडाळा म्हणते त्याला. आता हा कापूस लावून बघतेत, डोळे हिरवे झालेत का बघतेत, म्हणते तो हे डोळे हिरवे पडतेत. असं इंद्रियावरून ठरविता येत नाही. कारण इंद्रिय आत्मा नाही. इंद्रिय नसली तरी बी तो राहू शकतो नव्हे. जर डोळ्याला काही लागलं, सवरलं, डोळा जर निघून पडला तर तो मरतो का? आणि मग कसं म्हणायचं ते आत्मा आहेत म्हणून? म्हणून त्याचं काय ऐकू नका बर का. कोण? हे प्राणवादी म्हणतो. जगात लोक काही बी सांगत येत. असे महाराज लोक सुद्धा असेच प्राणमय. आता प्राणमय आत्मा मानणारा कसा बोलतो? हा, खरं लपत नसतं. आता याचं म्हणणं खरं आहे का? तरी पण ते म्हणतोय खरं लपत नसतंय. असं पटवून देणारे जगामध्ये सगळेच आहेत. सगळंच आपण आपलं मत पटवून देतात. पण हे आपण आपलं मत हे शास्त्राला मान्य आहे का? हा, कारण सगळ्याचा साक्षी शास्त्र आहे. आपलं सगळं त्याच्या पुढे मांडावं आणि शास्त्राचा अनुभव म्हणजे वेदाचा अनुभव, संतांचा अनुभव आणि आपला अनुभव एक येतो का हे बघत जावं, तेव्हा ते खरं मानावं. मग आता हे प्राणवाड्याने किती दावे तोडले तरी काय होतंय? हा,
वेळ झालाय. उद्या मनोमय कोश, ह्यालाही मानणारे आहेत, आत्मा मानणारे आहेत. बुद्धीलाही आत्मा मानणारे आहेत, म्हणजे विज्ञानमय कोशालाही आत्मा मानणारे आहेत. आणि आनंदमय कोशालाही. आज जसे 3 झाले, उद्या तसे ते 3 जण पाहू. कारण हे 3 इंद्रियावाला एक आगावा घातला याच्यात त्यानं. कारण कोशामध्ये इंद्रियावाला नव्हता, आहे का नाही? पण आपणाला माहिती नाही इंद्रिय आहेत देहावर, म्हणून आपणाला ते सांगितलं. इंद्रियाला आत्मा मानणारे तर आपण बी इंद्रियाला आत्मा मानू नये म्हणून तसं सांगितलं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.